आज हम एक बहुत ही जरूरी विषय पर बात करने जा रहे हैं। नशा। नशा जो शुरुआत में दोस्त लगता है पर अंत में सबसे बड़ा दुश्मन बन जाता है। शराब हो, सिगरेट हो, गुटखा हो, ड्रग्स हो या कोई और नशीला पदार्थ, हर नशे की कहानी एक जैसी होती है। शुरुआत खुशी से और अंत बर्बादी से। नशा क्यों नहीं करना चाहिए? नशा इंसान की सोच छीन लेता है, उसका भविष्य अंधेरे में धकेल देता है और उसकी इज्जत, सेहत, परिवार सब कुछ धीरे धीरे खत्म कर देता है। आज जो इंसान नशे में डूबा है वो कभी किसी का प्यारा बेटा था, किसी का जिम्मेदार पिता था, किसी माँ का सहारा था और किसी घर की उम्मीद था, पर नशे ने उससे सब कुछ छीन लिया। आपल्या स्वतःची म्हणजे अवस्था खराब होते, पूर्णपणे खराब होते। त्याच्यामुळे आपण आपल्या परिवाराचा सगळ्यांचा विचार करून आपण धूर प्रमाण काहीच करू नये। आणि अगर तुम्हाला व्यसन करायचंच आहे तर देशभक्तीचा करा। तुम्हाला व्यसन करायचंच आहे, सेवा करायची आहे तर देशभक्तीचा करा। आणि जास्तीत जास्त तुम्ही सगळ्या समाजाचा कल्याण करा। त्याच्याने आपल्या समाजाची व आपल्या कुटुंबाची पण इमेज वाढेल। आणि अजून मी जास्त काही बोलत नाही, फक्त धूर प्रमाण, दारू वगैरे पिऊ नका, हेच आम्हाला या नाटकातून सांगायचं होतं। मजे करते मस्त। नहीं बाबा, अभी 2 महीने ही पहले मैं इससे बीमार हुआ था ये सब पी के। अरे बीमारी कुछ नहीं है, पिएगा मजे मेरे वो अच्छा है। नहीं नहीं, मैं भी यही बोल रहा हूँ कि तू भी छोड़ दे ये सब, नहीं तो तू भी बहुत बीमार हो सकता है। चल ठीक है, मैं जाता हूँ मैं मजे करता हूँ। चल हाँ, ठीक है, ध्यान रखना। हो। कसं आहे ते बाबा? मजे मध्ये ये ना। चल हाँ। बस गाडीवर हो। जाऊचं आपल्या रोजच्या अड्ड्यावर। चल गाँव में नहीं आया देखना बेटा। ये बस तिकडे उतर। हाँ बराबर है, दोनों बैठ के नशा करो क्योंकि अकेला नहीं पीता है कोई। ऑर्डर दे भाई, ऑर्डर दे। ए 2 देशी आण रे। हाँ हो जाओ। काय झालं सांग ना आता। वाह वाह वाह, काय झालं? अच्छे सोबत रखो दोस्ती। तू लॉयल होता त्याची, सर्व पोळी तसेच असतात, काय आता बोलायचं? तू लॉयल होता, तू शादी करायचा होता। मग काय आता बोलायचं? ती सोडूनच गेली तर काय? तुझं सांग पहिले, आता तुझं कसं चाललं? काय सांगू, माझ्या घरामध्ये एवढा भांडा, माझी बायको माझी आई ते बडबड, नुसतं बडबड करते। तुझं लग्न तरी झालं, माझं कुठं झालंय? लग्न करून काही फायदाच नाही, काय सांगू तुला आता। सारा चीज सेट काय फायदा नाही। चल रात्री पण झालं, चल जाऊ चल। सर आता निघायचं नाही, तो आज पण भांडा होईल पूर्ण। एवढी चढली तुला? चल उठ, पकड़ना नहीं, चल नहीं पकड़। गाडीची चावी दे पहिले। चावी हे घे। जो होटल मध्ये बसू का? हा, थांब। बसला। अरे गाडी चालू नव्हे इथं। बसू का? हा। अरे उलटा कसा बसलाय? असंच ना रे, तू समोर आहे माझा। अरे उलटा बसलाय बघ की। थांब, मी बसतो। हा बसलो, चाल। गाडी चालू नव्हे रे। अरे चावी तो लाव। थांब लावतो। हा, तूच आपला भाव आहे, तू माझा जीवन भाव। अरे चल काम अरे, काय सांगू तुला? आलं तुझं घरचं? आला का? आला। हा चल, जातो मी। अरे तिकडे नाही तो शेजाऱ्याचं घर आहे, इकडे तिथं जा की वाह इथं। वाह 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 वाह। ठक 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 ठक। ए आशा, कुठे गेली तू? ये ना बाहेर। आले काय रे, कुठं काय टाइमपास करतो तू? मला सातपण पिऊन बस. तुझ्यामुळे माझ्या संसाराचं वाटोळं झालं. कसं तुला समजत नाही? दारू नाहीये चांगली. कसला माणूस माझ्या पदरी टाकला देवालाच माहित. कसं होणार माझं काय माहित. अरे बडबड करू नको, इकडे जा, काम कर। तू गप्प बस. तुझ्यामुळे 4 लोक मला नावं ठेवतात, 4 लोक माझ्या तोंडात शेर टाकतात. अक्कल आहे की नाही तुला? कसला नवरा आहेस तू? अरे जा रे, तू काम कर तुझं, जा। कैसा भाई है रे तेरा? चल जाने दे, मैं जाती हूँ। हे कशाला आली होती इकडे? तुला काय करायचंय रे? तुझी अक्कल काय शेण खायला गेली आहे का?
रोज दिसून येतो. घरात लोक कसे असतात काय माहिती नाही. तुला सांगितलं ना कोणाला बोलायचं नाही घरी. कशाला आली होती तू सांग मला. तिचा साखरपुडा होत आहे आणि माझं तुझ्यामुळे लग्न पण होत नाही. असा बेवडा भाऊ असेल तर कसं लग्न होणार आहे बहिणीचं तुझ्या? तुला लग्न करायचं ना जा कर ना. माझा दिमाग नको खाऊ. असा बेवडा भाऊ असेल तर कसं लग्न होणार आहे काय माहिती. ए चलगुनी माझी सांग. पप्पा हे तुम्ही काय करताय? बीडी पितोय मी. तुम्हाला माहितीये का मला शाळेची लोक बेवड्या बापाची मुलगी बोलतात. कोण बोलते तुला? मला बोलव ना. मी आमच्या सांगतो. अभ्यासक्रमामध्ये सुद्धा लिहिले की हे हानिकारक आहे स्वास्थ्यासाठी. अरे ते काय पण लिहितो बाळा. तू अभ्यास कर जा. ए मुर्द्या तुला काय अक्कल हाय की नाही? तुझ्या या दारूमुळं तुझ्या बायकोचा संसाराचा वाटोळा झाला आणि तुझ्या पोरीला सगळे शाळेत बेवड्याची पोरगी म्हणून ओळखतात आणि या बहिणीकडे बघ तुझ्या जरा. तुझ्यामुळं फक्त तुझ्यामुळं तिचं लगीन सुद्धा होत नाही. अरे म्हातारे तुझा काय दिमाग खराब झालाय का? गप्प बस ना थोडा. या फक्त या दारूमुळं ना तुझ्या बापाचं सुद्धा मरण झालंय आणि तू पण त्या बापाच्या लाईनीवर चाललाय. बापाच्या पायावर पाय देतोय. तू गप्प बस. तुझा वय झालाय. तुला माहिती नाही काय करायचंय. शांत बस. आशा 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 काय झालं? आशा. आई काय झालं? हं, तुला होणारच बोलले ना. होते मी दारू पिऊ नको. दारू पिणार तर काय होणार? नशे का असर सिर्फ व्यक्ति पर नहीं पूरे परिवार पर होता है। जब एक इंसान नशा करता है तो सिर्फ उसका जीवन नहीं बिगड़ता, पूरा परिवार सजा भुगतता है। माँ हर रात रोती है, पत्नी डर और तनाव में जीती है, बच्चे शर्म और डर के साथ बड़े होते हैं, घर में रोज झगड़े, तंगी और अशांति रहती है। नशे की वजह से घर का पैसा दवाइयों और शराब में चला जाता है, बच्चों की पढ़ाई रुक जाती है और परिवार समाज में अपमान सहता है। आज एक संकल्प ले। आज हम सब मिलकर एक वादा करें, नशा नहीं करेंगे, नशा बेचने वालों का साथ नहीं देंगे, नशे को फैशन नहीं बनने देंगे, स्वस्थ जीवन अपनाएंगे, अपने परिवार की खुशियों की रक्षा करेंगे और जरूरतमंद लोगों को नशे से बाहर निकालने में मदद करेंगे। अंतिम संदेश याद रखिए, नशा आपको कुछ नहीं देता, सब कुछ छीन लेता है। जिंदगी बहुत कीमती है, इसे नशे में बर्बाद मत कीजिए। नशा छोड़िए, इस नए खुद के साल लिए, अपने परिवार उन के लिए बच्चों के और दुख अपने दर्द उज्जवल को भविष्य के लिए मिलकर धन्यवाद। दूर करें। नशा मुक्त भारत की ओर एक कदम। MMKCF की ओर से आप सभी को 2026 का नया साल मुबारक हो। नया साल, नई उम्मीद। इस नए साल अगर आप किसी के चेहरे पर मुस्कान लाना चाहते हैं तो MMKCF के इस प्रयास में हमारा साथ। आपका छोटा सा सहयोग किसी अनाथ बच्चे की जिंदगी बदल सकता है। MMKCF की ओर से आप सभी का दिल से धन्यवाद।